नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे. तर ब्लाऊज आपण परफेक्ट पद्धतीने आणि एकदम फिनिशिंगमध्ये काही टिप्स वापरून कसे आपण एकदम सुंदर आणि एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कशा प्रकारे शिवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी आता हा गोल गळा केलेला आहे. तर महत्त्वाची टिप म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आपण अस्तर आणि ब्लाऊजचा कापड अगोदर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपल्याला कटिंग करणंही सोपं जातं आणि आपली फिनिशिंगही खूप सुंदर ब्लाऊजची येते. तर अशा छोट्या टिप असतात. आपण ब्लाऊज शिवताना जर वापरल्या तर आपला ब्लाऊज कस्टमरला खूप आवडेल आणि एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपल्याला शिवता पण येईल. तर बघू शकता तुम्ही, आता मी याचा साधा गोलगळा केलेला आहे ब्लाऊजचा. मी माझ्या ब्लाऊजची तुम्हाला फिनिशिंग दाखवते. तर आतूनही तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग. तर मी माझ्याकडे इंटरलॉकचं पण मशीन आहे, तर मी इंटरलॉकही ब्लाऊजला करते. तर त्यामुळे अजून ब्लाऊजची फिनिशिंग सुंदर येते. आणि अशा पद्धतीने बघा. आणि आपण जेव्हा पायपिंग करतो तर बघा, माझी पायपिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि नंतर मी काय केलेलं आहे, मागच्या साईडला पण फिनिशिंगसाठी त्याला, जेणेकरून हा कपडा माझा उचकायला नको यासाठी मी हात शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. तर ब्लाऊजची फिनिशिंग अशा छोट्या टिप्समुळे वाढते आणि कस्टमरला आवडतं की बॉय यांचं काम खूप सुंदर आहे आणि परफेक्ट आहे. तर बघू शकता किती सुंदर पद्धतीने मी ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर बघा, मी तुम्हाला दुसरा ब्लाऊज दाखवते. तर हा ब्लाऊज बघा, त्याचा गळा मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे. आणि आपण गोल गळा आणि चौकोनी गळा करतो तेव्हा आपण सिंपल शिवून घेतो पायपिंग लावून वगैरे. आपण जेव्हा आकार टाकतो, पान गळा, मटका गळा, त्यानंतर असे विविध गळे आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला कॅनव्हासचा यूज करायचा आहे. काही जण डायरेक्ट करून टाकतात, त्यामुळे फिनिशिंग नाही आहे, कॅनव्हास वापरत नाही. तर असे छोटे पॉईंट आपण लक्षात घ्यायचे आहे आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग वाढवायची आहे. तर बघा, मी आता याला कॅनव्हास टाकून तयार करून घेतलेला होता आणि नंतर याला बघा अशा पद्धतीने पायपिंग अटॅच केलेली आहे. तर किती सुंदर वाटतंय बघा ब्लाऊज या. आणि हे खूप सिल्क ब्लाऊज होतं, तरी पण याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेली आहे. आणि पुढच्या साईडने पण मी गोल्डनच पायपिंग अटॅच करून घेतलेली आहे आणि फोटक ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर ब्लाऊज आलेला आहे. त्यानंतर हे ब्लाऊज बघा. आणि आपण ब्लाऊज शिवताना आपल्याला आपली ब्लाऊज एक फिनिशिंगमध्ये येईल त्यासाठी आपल्याला हळूवार पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. तर आता बघा, मी याचा गळा अशा पद्धतीने बनवलेला आहे, किती सुंदर आलेला आहे. बघू शकता तुम्ही, कटवर्कमध्ये आलेला आहे गळा. आणि त्यानंतर मी याला एक मोती अटॅच करून घेतलेला आहे. आणि पुढचा गळाही मी तुम्हाला दाखवते. पुढचा गळाही बघा किती सुंदर आलेला आहे. कटवर्कचा गळा केलेला आहे, मी कटवर्क डिझाईन केलेली आहे. तर यासाठी पण मी कॅनव्हास यूज केला आहे. कॅनव्हासमुळे बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग वाटते आहे ब्लाऊजला. तर आपल्याला कॅनव्हास यूज करूनच आपल्याला असे विविध प्रकारचे डिझाईनचे गळे तयार करायचे आहे. आणि ब्लाऊजची फिनिशिंग बघा. आणि आपलं ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यावर पण आपल्याला एक वेळे प्रेस करून घ्यायची आहे ब्लाऊजला. त्याच्यामुळेही आपलं ब्लाऊज खूप सुंदर फिनिशिंगमध्ये दिसतं. तर अशाच टिप्स असतात छोट्या त्या कस्टमरला आपल्या खूप आवडतात आणि कस्टमर आपल्याकडे परत ब्लाऊज टाकायला येतात आणि आपण कस्टमरला एकदम परफेक्ट काम करून द्यायचं आहे ब्लाऊजचं, एकदम फिनिशिंग वगैरे फिटिंग.
तर तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या आणि माझे ब्लाऊज डिझाईन शिवलेले कसे वाटले आणि माझी फिनिशिंग ब्लाऊजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.